Hello, good evening. सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये नमस्कार. We welcome all of you in the wonderful name of Jesus. येशूच्या नावामध्ये या कार्यक्रमामध्ये आम्ही सर्वांचं स्वागत करतो. We continue our study about apologetics. अपोलोजेटिक्स म्हणजे आमच्या विश्वासाचं समर्थन करणं हा विषय आपण पुढे चालू ठेवणार आहोत. As we have been talking, apologetics mean defending your faith. आणि आपण पहिल्यांदा पाहिलं की अपोलोजेटिक्स याचा अर्थ आमचा जो देवावर प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास आहे त्याचं इतरांसमोर समर्थन करणं, इतरांना ते पटवून सांगणं. So far, we have talked about how and why we defend our faith. आतापर्यंत आपण पाहिलं की आम्ही आमच्या विश्वासाचं समर्थन करणं का गरजेचं आहे, का आवश्यक आहे. Last time, we were talking about the existence of God. गेल्या आठवड्यामध्ये आपण पाहिलं देवाच्या अस्तित्वाचे पुरावे या विश्वामध्ये कशा प्रकारे आम्हाला आढळून येतात. Today, we are going to talk about why should I believe the Bible is true? आज आम्ही देवाच्या वचनासंबंधी पाहणार आहोत की पवित्र शास्त्र यावर मी विश्वास का ठेवावा. Next time we will be talking about the about Jesus Christ and about Christianity. आणि पुढच्या खेपेला आपण प्रभू येशू ख्रिस्त आणि ख्रिस्तीत्वाचे जे तत्व आहेत किंवा सिद्धांत आहेत त्याविषयी आपण पाहणार आहोत. So let's read 2 Timothy chapter 3 and verse number 16 and 17. दुसरे तिमोथी तिसरा अध्याय 16 and 17. Now here we read together in English and in Urdu. इंग्रजीमध्ये आणि नंतर मराठीत आपण वाचणार आहोत. The Bible says, all scripture is inspired by God and is useful to teach us what is true. आणि या ठिकाणी आम्ही वाचतो दुसरे तिमोथी 3:16 मध्ये की प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख And to make us realize what is wrong in our lives. आणि या ठिकाणी देवाच्या वचनाचं कार्य 4 प्रकारे सांगितलेलं आहे. आमच्या जीवनामधले दोष दाखवणं, and it corrects us when we are wrong and teaches us to do what is right. सर्वप्रथम देवाचं वचन आम्हाला बोध करतं. दुसरी गोष्ट देवाचं वचन आमच्यामधील दोष चुका दाखवतं आणि त्या चुका देवाचं वचनच सुधारण्यासाठी आम्हाला मदत करतं. आमेन. And verse number 17 says, God uses it to prepare and equip his people to do every good work. आणि चौथी गोष्ट देवाचं वचन आम्हाला नीती शिक्षण देतं आणि या चारही गोष्टी आम्हाला चांगल्या कामासाठी सज्ज करतात. आमेन. 2 Peter chapter 1 and verse number 20 and 21 says, दुसरे पेत्र 1:20 आणि 21 मध्ये आम्ही वाचतो, above all, you must realize that no prophecy in scripture ever came from the prophet's own understanding. प्रथम हे ध्यानात ठेवा की शास्त्रातील कोणत्याही संदेशाचा उलगडा कोणाला स्वतःच्या कल्पनेने होत नाही. Or from human initiative. No, those prophets were moved
by the Holy Spirit and they spoke from God. कारण संदेश मनुष्यांच्या इच्छेने कधी आलेला नाही, तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवापासून आलेला संदेश सांगितला आहे. So here we learn all scripture is God breathed. So God breathed and या then ठिकाणी आम्ही he पाहतो spoke. की हे संपूर्ण पवित्र शास्त्र किंवा देवाचं वचन आहे, ते देवाच्या मुखातून किंवा देवाच्या श्वासामधून आलेलं आहे. Let's go back to creation. We learn that he spoke and the world came into existence. उत्पत्तीमध्ये आम्ही विश्वाच्या निर्मिती संबंधी वाचतो की देव बोलला आणि सर्व काही निर्माण झालं. When God made Adam out of dust, then he breathed in his nostril and he became a living being. देवानं मातीपासून आदामाचा पुतळा तयार केला आणि त्याच्या नाकपुड्यामध्ये जीवनाचा श्वास फुंकला. त्यावेळेला आदाम देहधारी प्राणी म्हणून जिवंत झाला. So God spoke, God breathed, and then people heard and wrote his word. आणि देवानं वाच्यता केली किंवा देव बोलला, देवानं काही गोष्टी घडवल्या आणि लोकांनी त्या गोष्टी लिहून ठेवल्या. So that's why Peter says that the scripture didn't come to us from the writer's own understanding or own initiative. म्हणून पेत्र आम्हाला सांगत आहे की लोकांच्या स्वतःच्या इच्छेने शास्त्र वचन आमच्याकडे आलेली नाहीत. So they were moved by the Holy Spirit as God spoke to them, and later on they wrote God's word. आणि पवित्र आत्म्याने देवाच्या सेवकांच्या जीवनामध्ये कार्य केलं, त्यांना प्रेरणा दिली, त्यामधून देव त्यांच्याशी बोलला आणि मग देवाच्या अनेक सेवकांनी देव जे काही बोलला ते लिहून ठेवलं. हेच देवाचं लिखित वचन पवित्र शास्त्र. आमेन. Now the word of God is so amazing, how it came and how it was compiled in one book. आता देवाचं वचन इतकं अद्भुत आहे, ते माणसाप्रत कसं आलं आणि एकत्रितरित्या 66 पुस्तकांचा संच अशा पद्धतीनं पवित्र शास्त्र या ग्रंथाची रचना कशा प्रकारे केली गेली हे पाहणं खूप अद्भुत आहे. 40 different authors wrote God's word. 40 वेगवेगळ्या लेखकांनी हे पवित्र शास्त्र लिहिलेलं आहे. During the period of 1500 or 1600. आणि ही 66 पुस्तकं लिहिण्यासाठी जवळजवळ 1500 ते 1600 वर्षांचा कालावधी लागला. It was written in 3 continents. 3 पृथ्वीवरील वेगवेगळ्या खंडामध्ये हे लिहिण्यात आलं. Asia, Africa, and Europe. आशिया खंड, आफ्रिका खंड आणि युरोप खंड या पृथ्वीवर 3 खंडामधील लोकांनी 40 लोकांनी 1500 ते 1600 वर्षाच्या कालावधीमध्ये ही पवित्र शास्त्रातील 66 पुस्तकांचं लेखन केलं. It was written in 3 languages, in Hebrew, Greek, and Aramaic. आणि 3 भाषेमध्ये ही पवित्र शास्त्राची 66 पुस्तकं लिहिण्यात आली. हिब्रू भाषेमध्ये, ग्रीक भाषेमध्ये आणि अरेमिक भाषेमध्ये. But still it's one book. आणि इतकं काही असलं तरी पवित्र शास्त्र हे एकच पुस्तक आहे. हा
एकच ग्रंथ आहे असं आम्ही पाहतो. And it has such an amazing order. आणि त्यामध्ये अद्भुत रीतीनं एक वाक्यता, एकच विषय किंवा एकच समान धागा आम्हाला दिसून येतो. And then it is so it has amazing unity that one thing is connected to another. आणि या 66 पुस्तकांमध्ये एक वाक्यता आहे, ऐक्य आहे आणि वेळोवेळी पवित्र शास्त्र वाचताना त्याचा अभ्यास करताना ही एक वाक्यता आम्हाला जाणवते. So the word of God came to us by the inspiration of God. म्हणून देवाचं वचन, पवित्र शास्त्र आम्हाला देवाच्या प्रेरणेने प्राप्त झालेलं आहे. It came for teaching, for the purpose of teaching, rebuking, correcting, and training. आणि 4 प्रकारच्या गोष्टींसाठी देवाने हे आम्हाला दिलेलं आहे. बोध करण्यासाठी, शिकवण्यासाठी, आमचे दोष दाखवण्यासाठी, त्या दोषांच्या मधून आमची सुधारणा करण्यासाठी आणि आम्हाला नीती शिक्षण, प्रशिक्षण देण्यासाठी. And God gave us His word to tell us what is right, what is not right, how to get right, and how to stay righteous before God. आणि देवानं पवित्र शास्त्र, देवाचं वचन आम्हाला योग्य काय आहे ते समजण्यासाठी दिलेलं आहे. योग्य कशा प्रकारे आहे हे समजण्यासाठी दिलेलं आहे आणि योग्य कसं आम्ही निवडू शकू हे दाखवण्यासाठी देण्यात आलेलं आहे. But you say, okay, that's what your Bible says, that's what you believe, but how can we believe that the Bible is true? पण तुम्ही म्हणाल आता तुमच्या बाबतीत ते खरं आहे, पण पवित्र शास्त्र हे देवाचं वचन आहे आणि हे सत्य आहे, हे आम्ही कसं काय समजून घ्यायचं किंवा आम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवायचा? Anybody can claim that our religious book is right, our God is right. आणि You can say जगामध्ये the same अनेक thing. धर्माचे लोक आहेत, ते म्हणू शकतात की आमचं जे धर्माचा ग्रंथ आहे तोच सत्य आहे किंवा आमचा देव किंवा आमची जी देवी आहे तीच सत्य आहे. So let's examine if it's true or not. आता पवित्र शास्त्र हे सत्य आहे की नाही हे आता जरा आपण तपासून पाहूया. Now, when something happened, we go back to the eyewitness. कोणतीही जगामध्ये घटना घडते त्यावेळेला ती घटना प्रत्यक्ष पाहणारे काही लोक आहेत का यांचा आपण शोध घेतो. For example, an accident happened, they will start to collect the evidences from the eyewitnesses. एखादा जर अपघात घडला रस्त्यावर तर तो अपघात कशा प्रकारे घडला हे पाहण्यासाठी तो अपघात होताना पाहणारे काही लोक आहेत का, प्रत्यक्ष त्या ठिकाणी असणारे, अपघात होताना पाहणारे याचे लोक किंवा पोलीस शोध घेतात. So then people write down. आणि मग लोक ठरवतात. And then they want to check the reliability. आणि ते योग्य आहे की नाही या संबंधी ते पडताळून पाहतात. So how reliable are those writings that were written the early dates? आता हजारो वर्षापूर्वी या 40 लोकांनी 1600 वर्षाच्या कालावधीमध्ये 3 भाषेमध्ये ही 66 पुस्तकं लिहिलेली आहेत. ती खरी आहेत हे आम्ही आता कशावरून समजायचं? Then inside that document, in that writing, are they free of contradiction, or they really harmonize, they really match the information they have provided in that document, in that writing? आणि पवित्र शास्त्रामध्ये
या 40 लोकांनी 66 पुस्तकामध्ये जे काही लिहून ठेवलं आहे त्यामध्ये काही विरोधाभासाच्या गोष्टी आहेत का एकमेकांच्या विरुद्ध, का सगळ्यामध्ये एक समानता आम्हाला आढळून येते? And if they have mentioned something, can we have any evidences outside that document? आता पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेल्या गोष्टी, घटना, उदाहरणार्थ युद्ध किंवा इतर गोष्टी, त्या संबंधीचे काय पुरावे पवित्र शास्त्राच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी आम्हाला आढळतात का? For example, if there is a name of any, uh, you know, mention of Colopur, and is there any reference in any historical document that tells about that city called Colopur? हा, आता उदाहरणार्थ कोल्हापूर हे एक महाराष्ट्रामधील, भारतामधील एक शहर आहे. मग या शहराचा उल्लेख कोणत्या ऐतिहासिक पुस्तकामध्ये इतिहासकारांनी लिहून ठेवलेला आहे का, आम्हाला वाचायला मिळतं का? So when we talk about the witnesses, then we say, how many are witnesses? Only one or more than one? हा, आता ज्या वेळेला आम्ही साक्षीदार म्हणतो, ज्यांनी पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे, मग एकच साक्षीदार आहे का एकापेक्षा जास्त आहेत? अनेक लोक त्याचे साक्षीदार आहेत पवित्र शास्त्रामध्ये घडलेल्या घटनांचे. In a court, they what we call ask for witnesses, and not just one. They want to have many. आणि न्यायालयामध्ये, कोर्टामध्ये आम्ही पाहतो एखाद्या घटनेबद्दल साक्षीदार वकील सादर करतात, आणि हा एकच साक्षीदार नसतो, तर एका घटनेचे अनेक साक्षीदार कोर्टामध्ये सादर केले जातात. त्यांनी जे काही पाहिलं, जे काही ऐकलं, ते कोर्टामध्ये न्यायाधीशांसमोर ते सांगतात. And then they match their information. They coordinate their information. आणि मग साक्षीदार जे साक्ष कोर्टामध्ये देतात, ते वकील आणि न्यायाधीश ते पडताळून बघतात की सर्व जणांनी सांगितलेल्या गोष्टीमध्ये एकवाक्यता आहे का, काही विरोधी गोष्टी आहेत. In the Old Testament, it was the law, it was the rule that by the testimony of two or three, the matter will be settled. आता जुन्या करारामध्ये, विशेषतः नियमशास्त्रामध्ये अशी एक प्रथा होती, रिवाज होता किंवा नियम होता. एखादी घटना सत्य मानण्यासाठी कमीत कमी 2 किंवा 3 साक्षीदारांची साक्ष असेल, 2 किंवा 3 लोकांनी ती घटना घडताना पाहिलं असेल किंवा ऐकलं असेल, तरच ती घटना सत्य आहे असं मानण्याचा नियम होता किंवा रिवाज होता. आमेन. And when it comes to the life of Jesus, we don't have 2 or 3, we have even 4. आणि आम्ही ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाकडे किंवा जीवन चरित्राकडे येतो, तर 2-3 नव्हे, तर 4 साक्षीदारांनी प्रभू येशूचं जीवन अगदी बारकाईनं पाहिलेलं आहे आणि लिहून ठेवलेलं आहे. Are the witnesses truthful? आता जे साक्षीदार आहेत ते विश्वसनीय आहेत का, सत्यवादी आहेत का? To check the credibility and believability, we need to check if the witnesses contradict each other. आणि म्हणजे साक्षीदार आहेत ते एकमेकांना संमती देणारे आहेत का, वेगवेगळ्या साक्षीदारांच्या मध्ये विरोधाभासाच्या गोष्टी दिसून येत आहेत, हे देखील आम्ही पडताळून पाहिलं पाहिजे, तपासून पाहिलं पाहिजे. It's like Susan is saying that, and Sharon is saying that, okay, and Samantha is saying that. If they are not matching, they are contradicting each other. They will say, we don't believe it. हा, आणि मग सुजन एक गोष्ट सांगते, सामंता दुसरी सांगते, लॉरेन तिसरी गोष्ट सांगते. या तिघींच्या सांगण्यामध्ये
काही समानता आहे का तिघी वेगवेगळे एकच घटना वेगवेगळ्या पद्धतीने सांगत आहेत, हे आम्ही पाहिलं पाहिजे. Are the witnesses non-prejudiced? Do हा they are they biased? Do they have any kind of prejudice? हा आणि मग हे जे साक्षीदार आहेत त्यांच्या मनामध्ये काय पूर्वग्रह आहेत, आधीच त्यांनी काय ठरवलंय त्याप्रमाणे ते साक्ष देत आहेत का जसं घडलं, जसं पाहिलं, जसं ऐकलं ते सांगतायत, हे देखील आम्ही तपासून बघितलं पाहिजे. I mean, one thing I like about God's word, it speaks honestly about its heroes. हा आता देवाच्या वचनाबद्दल सगळ्यात मला आवडणारी गोष्ट ही आहे की देवाचे अनेक शूरवीर आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये आढळून येतात. Bible tells Abraham lied. पण या सर्व वीरांच्या मध्ये ज्या उणीवा होत्या, ज्या वाईट गोष्टी होत्या, ज्या चुका त्यांनी केल्या, त्या देखील लिहून ठेवण्यात आलेल्या आहेत. अब्रामाच्या संदर्भात आम्ही वाचतो की अब्रामानं लबाडी केली. Bible tells us Moses killed. मोशे बद्दल आम्ही वाचतो की मोशेनं खून केला. The Bible tells us Peter denied Jesus. पेत्राबद्दल पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, पेत्रानं प्रभू येशू ख्रिस्त, त्याचा गुरु, त्याचा प्रभू, याचा 3दा शपथेवर नाकार केला. And remember, Mark was Peter's disciple. But when Mark wrote the gospel, he also mentioned Peter denied. हा आणि मार्क पेत्राचा शिष्य असून, अनुयायी असून देखील मार्कानं मार्क वर्तमान लिहिताना पेत्राचा उल्लेख काय केलेला आहे? पेत्राने शपथेवर उघडपणे 3 वेळा प्रभूचा नाकार केला. If they had been biased, Peter could have said, please don't write that. It is very embarrassing for me that I denied Jesus and I left. आणि त्यांनी ठरवून जर लिहायचं ठरवलं असतं तर पेत्रानं कदाचित सांगितलं असतं की बाबा रे, मी प्रभूचा नाकार केला आहे तेवढं टाळून इतर काही गोष्टी तू लिही. पण तसं झालेलं नाही. सर्वांनी पेत्रा संबंधीचं सत्य नव्या करारामध्ये लिहून ठेवलेलं आहे की पेत्रानं प्रभू येशू ख्रिस्ताचा 3 वेळा शपथेवर नाकार केला. So when we want to check the credibility or authenticity of something, we need to have some criteria. आता एखादी गोष्ट खरी आहे किंवा सत्य आहे किंवा बरोबर आहे हे ठरवण्यासाठी आमच्याकडं काही नियम किंवा काही मापदंड असले पाहिजेत. कशावरून आम्ही ठरवायचं की ही गोष्ट सत्य आहे किंवा हे खरं आहे किंवा हे बरोबर आहे? काही मापदंड, काही नियम आहेत का? So when they are writing something, did they write right away, or they wrote something about that event long after? हा आता एखाद्या गोष्टीविषयी पवित्र शास्त्रातील लेखकांनी लिहिलेलं आहे, ती गोष्ट घडल्यानंतर लगेच ते लिहिण्यात आलेलं आहे की खूप वर्षांनी त्या संबंधी लिहिण्यात आलेलं आहे, हे देखील आम्ही तपासून पाहिलं पाहिजे. So when something happened, let's see Jesus's ministry, his death, his resurrection. So that event, was that written quite closer to when it happened or long after? आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं शिक्षण, प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन, त्याचं वधस्तंभावरील मरण आणि त्याचं पुरलं जाणं, त्याचं पुनरुत्थान, त्याचं स्वर्गारोहण, या संबंधी ज्या काही गोष्टी लिहिण्यात आलेल्या आहेत त्यानंतर लगेच लिहिण्यात आलेल्या आहेत का खूप वर्षांनी नंतर लिहिण्यात आलेल्या आहेत, हे आम्ही तपासून पाहिलं पाहिजे. So they must be eyewitnesses who saw everything happening. आणि त्यामधून आम्ही या सर्व गोष्टी ज्यांनी लिहिलेल्या आहेत त्या त्यांनी स्वतः पाहिल्यात का, आपल्या डोळ्यांनी अनुभवल्यात का, हे देखील पाहणं महत्वाचं आहे. And number two, when they wrote that event, was that right after
or in the immediate future or long after. आणि मग ज्या गोष्टी त्याने लिहिलेल्या आहेत त्या घटना घडल्यानंतर लगेच लिहिलेल्या आहेत, थोड्या कालावधीनंतर लिहिलेल्या आहेत, का खूप वर्षांनी नंतर लिहिण्यात आलेल्या आहेत. Let's talk about Matthew, the gospel according to Matthew. आता मत्तईकृत शुभवर्तमानासंबंधी आपण पाहूया. It was written to the Jewish believer. आणि मत्तईकृत शुभवर्तमान हे मत्तयानं यहुदी विश्वासणाऱ्यांना लक्षात ठेवून लिहिलं. He was telling the Jews that Jesus is the King of the Jews. आणि मत्तई या यहुदी विश्वासणाऱ्यांना सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्तच हा मशिहा आहे, तो यहुद्यांचा राजा आहे. It was written around 42 AD. आणि इसवी सन 42 या कालावधीमध्ये हे मत्तईकृत शुभवर्तमान लिहिण्यात आलं यहुदी लोकांसाठी. Luke was written to the Gentiles. लूककृत शुभवर्तमान लूकनं हे विधर्मी किंवा ख्रिस्तीतर यहुदीतर लोकांसाठी लिहिलं आहे. And it was written between 58 to 60 AD. 58 ते 60 सालामध्ये हे लूककृत शुभवर्तमान लिहिण्यात आलं. Mark was written to the Romans. मार्ककृत शुभवर्तमान हे रोमी लोकांना पुढे ठेवून लिहिण्यात आलेलं आहे. And that was written between 66 to 67. आणि 66 किंवा 67 सालामध्ये ते लिहिण्यात आलं. And John was written to all the believers. It's called Universal Gospel, and it was written to everyone. And that the date is around 90 AD. योहानकृत शुभवर्तमान सर्व ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांसाठी लिहिण्यात आलेला आहे. आणि योहान हा मरण्यापूर्वी म्हणजे इसवी सन 90 सालामध्ये ते लिहिण्यात आलेलं आहे. Think about Jesus's life around 33 AD. आता प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन 33 सालामध्ये संपलेलं आहे हे लक्षात घ्या. And from 42, if you subtract 33, how many years? आता 42 वर्षामधून 33 वर्ष गेली तर किती उरले? 9 वर्ष उरले. About 9. 10. 9 वर्षांनी प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन चरित्र मत्तयानं लिहिलं. Here we see about 20 years. आणि लूकाचं शुभवर्तमान आम्ही पाहतो की त्यातून जर 33 वर्ष वजा केली तर किती येतात? 28 वर्ष. About 20 to 25 years. Another one. आणि पुढचं जर आम्ही पाहिलं त्यातून 33 वर्ष जर वजा केली तर जवळजवळ 33 ची किंवा 32 वर्ष मार्क शुभवर्तमान लिहिण्यात आलं. What is the point I'm trying to make? आणि यातून आम्हाला काय दिसून येतं? हे काय सिद्ध करत आहे? When these things were written, a generation was still alive who could have refuted, who could have challenged. No, don't tell us this garbage. We are not going to believe. It has never happened. आणि शुभवर्तमान कारांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर 9-10 वर्षांनीच या गोष्टी लिहिलेल्या आहेत. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये असताना जी पिढी जे लोक होते ते अजून जिवंत होते. या गोष्टी जर खोट्या असत्या तर त्यांनी सांगितल्या असत्या की आम्ही हे बघितलंय, हे ऐकलंय, हे असं नव्हतं, हे असं झालं नाही, असं त्यांनी त्यावेळेला सांगितलं असतं. पण तसं घडलेलं आम्ही पाहत नाही. We can really believe that the word of God is true. आम्ही खऱ्या अर्थाने पूर्ण विश्वास ठेवतो की देवाचं वचन हे सत्य आहे. The early church father, they really quoted God's word in their writings. आणि जुने जे मंडळीचे पितामह होते
किंवा वरिष्ठ विश्वासणारे होते, सेवक होते, ते नेहमी देवाच्या वचनाचा उल्लेख आपल्या भाषणामध्ये, बोलण्यामध्ये, संदेशामध्ये करत असत. Look at that. Clement, he quoted from Matthew, Mark, Luke, Romans, all these books mentioned here. क्लेमंट नावाचं देवाचं सेवक आम्ही जर पाहिलं इसवी सन 95 सालामध्ये, तर किती पुस्तकांचा पवित्र शास्त्रातील संदर्भ त्यांनी दिलेला आहे. मत्तय आहे, मार्क, लूक, रोमन, पहिले करिंथ, इफिसियन्स, पहिले तिमोथी, तीत, हिब्री, याकोब आणि पहिले पेत्र. Same thing with Ignatius, same thing with Polycarp. इग्नेशियस नावाचे देवाचे सेवक होऊन गेले, पॉलिकार्प नावाचे सेवक होऊन गेले आणि पवित्र शास्त्रातील अनेक पुस्तकांचा संदर्भ त्यांनी आपल्या भाषणामध्ये, आपल्या संदेशामध्ये, आपल्या बोलण्यामध्ये दिलेला आम्ही पाहतो. हा इतिहास आहे. The early church father really quoted, really cited the word of God, used God's word in their writings. आणि जुने जे पहिल्या शतकातील देवाचे सेवक होते, आम्ही त्यांना पितामह म्हणतो विश्वासणाऱ्यांचे, त्या सर्वांनी देवाच्या पवित्र शास्त्रातील वचनांचा संदर्भ अनेक वेळा, अनेक पुस्तकांचा संदर्भ त्यांच्या संदेशामध्ये, लिखाणामध्ये दिलेला आम्ही इतिहासामध्ये पाहतो. So that's why one theologian has said like that. आणि म्हणून एका पवित्र शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या, धर्मशास्त्र लिहिणाऱ्या लेखकानं असं म्हटलेलं आहे, that let's suppose we don't have the manuscripts, the early writings of the word of God. असं समजा की सुरुवातीचं लिखाण देवाच्या वचनाचं आमच्याकडे जर नसतं, तर We have manuscripts of God's word. For example, for New Testament, we have more than 5,000. आता नव्या करारामधील फक्त 27 पुस्तकांचा अंतर्भाव पवित्र शास्त्रामध्ये आहे. पण त्या काळामध्ये नव्या करारा सारखेच अनेक पत्र, अनेक येशूचे चरित्र अनेक लोकांनी लिहिलेली होती. हजारो त्याच्या आवृत्त्या होत्या. हे फक्त 4 शुभवर्तमानं नव्हती, शेकडो लोकांनी येशूचं शुभवर्तमान आपापल्या पद्धतीने लिहिले होते. अनेक पत्र अनेक लेखकांनी लिहिली होती त्या काळामध्ये. आजही ती अनेक ठिकाणी उपलब्ध आहेत. And if we put all the manuscripts together from different languages, we have more than 25,000. आता सर्व भाषेमधील नव्या करारामधील जर पवित्र शास्त्रा व्यतिरिक्त सोडून इतर जे लिखाण जर आम्ही एकत्र केलं, तर अशा लिखाणांची संख्या 25,000च्या वर जाते. We have like Codex Vaticanus, we have Codex Alexandria. All those, they are in the British Library, they are in Vatican. आणि ब्रिटिश लायब्ररी किंवा व्हॅटिकन, ज्या ठिकाणी पोपचा वास्तव्य आहे, त्यांची जी मोठी त्यांचं ग्रंथालय आहे, त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी, यातील अनेक गोष्टी त्या ठिकाणी त्यांनी जतन करून ठेवलेल्या आहेत. पवित्र शास्त्रामध्ये अंतर्भूत न केलेल्या अनेक गोष्टींचे संदर्भ किंवा काय पुस्तकं, पवित्र शास्त्र, येशूचं जीवनचरित्र, अनेक शुभवर्तमान आणि अनेक पत्र मंडळांना लिहिलेली त्या ठिकाणी आज देखील उपलब्ध आहेत. But let's suppose we have lost all the manuscripts. आता समजा की सगळं हे लिखाण आम्ही गहाळ केलं किंवा आम्हाला आता आमच्याकडून नष्ट झालेलं आहे असं समजा. That theologian said, we can reconstruct the entire New Testament
except for 27 verses. आणि ह्या पवित्र शास्त्राच्या अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की जरी संपूर्ण नवा करार या पृथ्वी तलावरून नाहीसा झाला, की कुठेही कुठल्याही देशामध्ये खास सापडत नाही, कुठेही तो नाहीसा झाला, तर केवळ 25-26 वचन सोडून संपूर्ण नवा करार परत लिहिण्यासाठी आम्हाला इतर साहित्य उपलब्ध आहे. म्हणजे इतर साहित्याचा वापर करून आम्ही पुन्हा नव्या कराराचं लेखन करू शकतो. आमेन. It's amazing. आणि हे किती अद्भुत आहे नाही का? Hallelujah. Hallelujah. All the internal evidences, they are consistent. आता पवित्र शास्त्रामध्ये घडलेल्या घटनांचे सगळे जे आंतरिक पुरावे आहेत ते सगळे एकमेकांना मान्यता देतात किंवा एकमेकांशी पूरक असे आहेत. They agree that Jesus came to die for our sins. सर्वच प्रभू येशू ख्रिस्त देवाचा एकुलता एक पुत्र या जगामध्ये माणसांचं पाप हरण करण्यासाठी, वधस्तंभावर मरण्यासाठी, पाप क्षमेसाठी जगामध्ये आला, यावर सर्वांचं एकमत आहे. He had 12 disciples. प्रभू येशू ख्रिस्ताचे 12 शिष्य होते, यावरही सर्व सहमत आहेत. He had sinless life. प्रभू येशू ख्रिस्त एक निर्दोष, निष्पाप, निष्कलंक जीवन जगला. He was hated and opposed by the religious leader of his day. त्या काळच्या धार्मिक पुढाऱ्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा छळ केला, निंदा केली, त्याचा तिरस्कार केला आणि त्याला शेवटी वधस्तंभावर खिळलं. He died and rose again. तो मरण पावला, त्याला पुरण्यात आलं, तिसऱ्या दिवशी तो मरणातून पुन्हा जिवंत झाला. So these are all eternal evidences that are consistent. आणि हे सर्व जे पुरावे आहेत ते एकमेकांशी संगत आहेत, तर्कसंगत आहेत, एकमेकांशी जोडलेले आहेत आणि एकमेकांच्या विषयी सहमत आहेत. त्यामध्ये कोणताही विरोधाभास नाही. Okay, so you will say, all right, you have collected all the information from your own book. We want to know if there are evidences from outside of your book. आता तुम्ही म्हणाल पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेल्या, पवित्र शास्त्रात समाविष्ट न केलेल्या मात्र अनेक ठिकाणी अनेकांनी लिहिलेल्या पुस्तकांचं तुम्ही उदाहरण देता, ठीक आहे, पण पवित्र शास्त्रा व्यतिरिक्त बाहेरच्या काही लोकांनी त्या संबंधी लिहून ठेवलंय का हो? त्याचे काय पुरावे आहेत का? So let's check that. आता ते आपण जरा तपासून बघूया. We have a very reliable Jewish historian called Josephus. आता जोसेफस नावाचा एक जगप्रसिद्ध इतिहासकार त्या काळामध्ये होऊन गेला. हा यहुदी इतिहासकार होता. इतिहासाचं लेखन करणारा हा एक लेखक होता. He has mentioned about Herod, he has mentioned about Pilate, John the Baptist, and all those biblical names, Caiaphas and James the brother. या जोसेफसनं जो इतिहास लिहून ठेवलेला आहे त्या काळातल्या राजांचा, त्या काळातल्या युद्धांचा, त्या काळातल्या सामाजिक प्रथा, सामाजिक गोष्टींचा, त्यामध्ये त्यानं हेरोदाचा उल्लेख आहे, बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा उल्लेख आहे, अनन्या, कैफास आणि याकोबाचा भाऊ आणि इतर अनेक ख्रिस्ताच्या जीवनातील अनेक गोष्टींचा उल्लेख हा योसेफस म्हटलेला इतिहासकाराने आपल्या इतिहासामध्ये लिहून ठेवलेला आहे. आजही हा इतिहास आम्हाच्यासाठी उपलब्ध आहे. Now here we find that he mentioned Jesus's brother James was um, uh, was
stoned. हा. आणि या इतिहासकारानं प्रभू येशू ख्रिस्ताचा जो सावत्र भाऊ याकोब होता त्याला धोंडमार करून लोकांनी ठार केलं असं त्या इतिहासामध्ये लिहून ठेवलेलं आहे. So now here we see what is written in the Bible is authenticated. It is proven by the history that Josephus present. हा. आता पवित्र शास्त्रामध्ये घडून गेलेल्या घटनांसंबंधी आम्ही पुरावे पाहिले, पण त्या घटनांचा उल्लेख पवित्र शास्त्राव्यतिरिक्त इतर काही लोकांनी इतिहासकारांनी केलेला योसेफस सारख्या आम्ही पाहतो किंवा वाचतो. त्या घटना तशाच होतात, तशा घडल्या हे त्यांनी देखील नमूद करून ठेवलेलं आहे किंवा लिहून ठेवलेलं आहे. Now here we see how how John the Baptist was beheaded. आणि बाप्तिस्मा करणाऱ्या योहाना संबंधी पवित्र शास्त्रामध्ये आम्ही वाचतो की त्याचं शिरच्छेद करण्यात आला आणि त्याला ठार मारण्यात आलं. या इतिहासकारांनी देखील बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा मृत्यू शिरच्छेदाने झाला असं त्यांच्या इतिहासामध्ये नमूद करून ठेवलेलं आहे. And we find the same thing in the writing of Josephus. आणि योसेफसच्या लिखाणामध्ये इतिहासामध्ये देखील या घटनांचा उल्लेख आपल्याला आढळून येतो. Now, remember, Josephus was a Jew. हा, लक्षात ठेवा, हा योसेफस जो इतिहासकार होता तो यहुदी इतिहासकार होता. He was not Christian. आणि तो ख्रिस्ती नव्हता, यहुदी होता. And you know how the Jews were so antagonistic against Christian faith. आणि त्या काळामध्ये सर्व यहुदी लोक म्हणजे अनेक यहुदी लोक ख्रिस्ती विश्वासाच्या विरोधामध्ये कसे होते या संबंधी आम्ही नव्या करारामध्ये प्रेषितांचे कृत्य पुस्तकामध्ये देखील वाचतो. Let's talk about Tacitus. आता टॅक्टिसस या व्यक्ती संबंधी आपण काही गोष्टी पाहूया. He was the Roman historian. आता हा जो टॅक्टिसस हा जो व्यक्ती होता तो रोमी इतिहासकार होता. Now here you see Christus, from whom they got the name. He's talking about Christian. Executed, sentenced by Pontius Pilate. आणि पंतय पिलाताचा उल्लेख करून ख्रिस्ती हे नाव विश्वासणाऱ्यांना कसं पडलं, ख्रिस्ताचे अनुयायी याचा संदर्भ हा रोमी इतिहासकार आपल्या लिखाणामध्ये लिहून ठेवलेला आहे. And we know that Pontius Pilate was the one who gave that decree that Jesus should be crucified. आणि आम्हाला माहित आहे की पंत पिलातानच ही ऑर्डर दिली किंवा हुकूम दिला प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभी खिळण्याचा. Now here Roman historian is writing about that, and Roman wanted to crush Christianity. Early 300 years of Christian history, they were so brutal, they were so cruel, they were so terrible. आणि पहिल्या 300 वर्षामध्ये आम्ही पाहतो की रोमी लोकांनी ख्रिस्ती लोकांचा इतका छळ केला आणि ख्रिस्ती धर्म किंवा ख्रिस्ती विश्वास जगातून हद्दपार करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. असं असताना देखील हा रोमी इतिहासकार ख्रिस्ताच्या जीवनामधील अनेक गोष्टी स्पष्टपणे त्याच्या इतिहासामध्ये लिहिलेल्या आम्ही वाचतो किंवा पाहतो. Now here we have Pliny the Younger. He was the governor in Asia Minor, Bithynia. आणि प्लिनी हा जो गव्हर्नर होता किंवा प्रांताधिकारी होता एशिया मायनर मध्ये बिथिनिया या ठिकाणी. And he also mentioned about Christian and how Christ was crucified. आणि त्याने देखील ख्रिस्ताचा कसा वधस्तंभी त्याला खिळून मारण्यात आलं या संबंधी लिखाण केलेलं आहे, लिहून ठेवलेलं आहे, त्याचा उल्लेख केलेला आहे. Then we have Lucian
That's a Greek historian. आता लुसियन नावाचा एक ग्रीक इतिहासकार होता. त्याने आपल्या इतिहासामध्ये अनेक गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. And he has also mentioned about the crucifixion of Jesus. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं वधस्तंभी खेळणं या संबंधीचे अनेक उल्लेख त्यानं आपल्या लेखनामध्ये लिहून ठेवलेले आहेत. He said the Christian, they worship a man to this day, and that he was crucified. आणि त्याने असं लिहिलेलं आहे की ख्रिस्ती लोक वधस्तंभी गेलेल्या एका व्यक्तीला पूज्य मानतात किंवा त्याची आराधना करतात किंवा त्याची भक्ती उपासना करतात. Then we have Celsus also have या recorded. हा आणि सेल्सस नावाच्या व्यक्तीनं हा जो ग्रीक लेखक होता त्यानं देखील प्रभू येशू ख्रिस्ता संबंधीच्या काही गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. And he was the critique of Christianity. आता सेल्सस हा जो व्यक्ती होता तो ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांवर टीका करण्यामध्ये अग्रस्थानी होता किंवा अग्रभागी होता. Then in Jewish Talmud is like a commentary, Jewish commentary. Yes. आता तालमुड म्हणजे काय? यहुदी लोकांनी लिहिलेलं किंवा यहुदी लोकांसाठी लिहिण्यात आलेलं धर्मशास्त्र किंवा कॉमेंटरी. And he wrote, it's written there, on the eve of Passover, Yeshua was hanged. Since nothing was brought forward in his favor, he was hanged on the eve of the Passover. आता या यहुदी तालमुड नावाच्या ग्रंथामध्ये काय लिहिण्यात आलेलं आहे की पास ओव्हर किंवा वलांडण सणाच्या संध्याकाळच्या वेळी की येशुवा याला वधस्तंभी खेळण्यात आलं, त्याला ठार मारण्यात आलं. Isn't that exciting? आणि किती अद्भुत आणि उत्साहवर्धक आहे नाही का? या सगळ्या गोष्टी आम्ही वाचतो पाहतो. Our faith is not resting on fables and fictions. आमचा जो विश्वास आहे जिवंत देवावर, देवाच्या वचनावर, तो अधांतरी नाही किंवा कल्पनेतला नाही. त्याला काही ठोस पुरावे आहेत, त्याला ठोस आधार आहे. आमेन. If you have your Bible, would you please open with me Isaiah chapter 40 and verse number 7 and 8. यशाचा ग्रंथ याचा 40वा अध्याय 7 आणि 8 ही वचनं आपण उघडूया. यशया 40 7 आणि 8. The Bible says the grass withers, the flower fades, because of the breath of the Lord blows upon them, and surely the people are grass. गवत सुकते, फूल कोमेजते, कारण परमेश्वराचा फुंकर त्यावर पडतो. लोक खरोखर गवतच आहेत. The grass withers, the flower fades, but the word of our God stands forever. Amen. गवत सुकते, फूल कोमेजते, पण आमच्या देवाचे वचन सर्व काळ कायम राहते. Amen. And that's why Jesus said, म्हणून येशू काय म्हणाला? Heaven and earth shall pass away, but my word will never pass away. येशू म्हणाला, आकाश व पृथ्वी ही नाहीशी होतील, पण माझं वचन नाहीस होणार नाही. I can believe that the Bible is true. माझा व्यक्तिगत विश्वास आहे की पवित्र शास्त्र हे जिवंत देवाचं जिवंत वचन आहे. We believe by faith, but we have enormous credibility to prove that the word of God is true.
आम्ही अंतःकरणानं विश्वास ठेवतो, पण हा विश्वास सिद्ध करण्यासाठी आमच्याकडे अनेक पुरावे आहेत. हा विश्वास सिद्ध करण्यासाठी की देव सत्य आहे, देवाचं वचन सत्य आहे. The Bible is the love letter to humanity. मानव जातीसाठी पवित्र शास्त्र हे जणू काय स्वर्गातून देवाकडून आलेलं प्रेमपत्र असं आहे. We have a God who loves us. आमच्याकडे असा देव आहे जो सदैव आमच्यावर प्रीती करतो. He doesn't demand, but he gives. तो आमच्याकडून काहीही अपेक्षा करत नाही, सदैव आम्हाला देण्यासाठी तयार असतो. That's why for God so loved the world that he gave his only begotten Son. त्यानं आमच्यावर एवढी मोठी प्रीती केली की त्या प्रीतीचं प्रमाण म्हणून आपल्या एकुलत्या एक पुत्राला वधस्तंभावर मरण्यासाठी आमच्यासाठी दिलं. We thank God for the truthfulness of God's word and for the power of his word. देवाच्या वचनाच्या सत्यतेबद्दल आपण देवाला धन्यवाद देऊया आणि त्याची उपासना करूया. Brother Dongle, would you kindly pray? या आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ परमेश्वरा, आजच्या शास्त्राभ्यासाचा वर्ग तू आशीर्वादित केलास, याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही पुन्हा एक वार तपासून पाहिलं की आमचा विश्वास कसा सत्य आहे, कसा खरा आहे. आम्ही स्वार्थ ऐकली आणि अंतःकरणाने विश्वास ठेवला आणि ओठाने कबूल केलं आणि आमचं तारण झालं. आम्ही नीतिमान बनलो, आम्ही देवाची लेकरं बनलो, देवाच्या कुटुंबामध्ये आमचा सहभाग झाला. पण या विश्वासाव्यतिरिक्त अनेक गोष्टी या जगामध्ये आहेत, आमच्या विश्वासाला साथ देणाऱ्या, आमच्या विश्वासाचं समर्थन करणाऱ्या. तुझ्या वचनावरचा आमचा विश्वास कसा सत्य आहे, कसा खरा आहे हे दाखवून देणाऱ्या अनेक गोष्टी तू आज पुन्हा एक वार आम्हाला दाखवल्या. याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी उपकारस्तुती करतो. आणि आज आम्ही ज्या गोष्टी शिकलेल्या आहेत प्रभू परमेश्वरा, त्या आमच्या अंतःकरणामध्ये असू देत, त्या इतरांना शिकवण्यासाठी आणि ज्या ज्या वेळी वेळ पडेल त्यावेळेला इतरांसमोर तुझ्या वचनावरचा विश्वासाचं समर्थन करण्यासाठी तो आम्हा प्रत्येकाचा उपयोग करून घे. प्रभू, आजचा शास्त्राभ्यासा वर्ग आशीर्वाद केला, धन्यवाद देऊन प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने केली म्हणून ऐकते त्या. आमेन, आमेन. Amen. Oh, thank you very much. थँक्यू पास्टर. Just one humble request before we leave. Let me turn off the